नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी अगदी झटपट होणारी अशी रेसिपी दाखवणार आहे। ती म्हणजे मुळ्याचा ठेचा। अगदी पटकन अशी ही रेसिपी तयार होते। अगदी आपल्याला टिफिनची घाई असेल तर घाईच्या वेळेमध्ये सुद्धा अगदी 2 मिनिटांमध्ये ही मुळ्याचा ठेचा ही रेसिपी तयार होते आणि अगदी 2 पोळे जास्त खाल्ल्या जातील इतकी सुंदर अशी टेस्ट या मुळ्याच्या ठेच्याची होते। तर चला तर मग आपण आता सुरुवात करूया मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी बनवायला। अगदी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य पण लागत नाही। या ठिकाणी आपल्याला फक्त मुळ्याची पानं आणि हिरवी मिरची एवढंच साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तर चला आपण आता स्टार्ट करूया मुळ्याची ठेचा। चला आता मग सुरू करूया मुळ्याचा ठेचा ही रेसिपी। आता या ठिकाणी मी एक मुळा घेतलेला आहे, एकच मिरची घेतली आहे आणि मुळ्याची पानं घेतलेली आहे। आता मुळा हा तिखट असतो त्याच्यामुळे मिरचीचे प्रमाण कमी ठेवायचे। आता या ठिकाणी मुळ्याची पानं आणि मिरची एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। आता आपल्याला या मुळ्याची साल काढून घ्यायची आहे वरची आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मुळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता साल काढून आणि पानं सुद्धा थोडी थोडी कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला आता मी चॉपर घ्यायचं आणि त्या चॉपरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे असं जाडसर जास्त। आता या चॉपरमध्ये आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे ते आपल्याला। तर हे सर्व मुळ्याची पानं मुळा आणि मिरची त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ते बारीक करतानाच आपण आता हे सर्व पानं आपण टाकून घेऊया आणि ते सर्व बारीक करताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मीठ टाकल्यामुळं सर्व मीठ सारखं मिक्स होतं। आणि आता आपण हे चॉप करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला चॉप करून घेतलेलं आहे चॉपरनी। आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया। आता हे आपलं चॉप झालेलं आहे। आता गॅसवर मी छोटी कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये जिरे आणि मोहरी दोन्हींचाही थोडा थोडा वापर केलेला आहे मी आणि थोडी हळद टाकली आहे। आता यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही, कारण आपण मिरची त्यामध्ये टाकलेली आहे। तर यामध्ये आपण ते क्रश केलेलं टाकून घेऊया मुळा आणि त्याची पानं आणि व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊया। व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतून घेऊया आणि अगदी 2 मिनिटांमध्ये ही भाजीचा मुळ्याचा ठेचा रेडी होतो आणि मुळा आणि पानं शिजायला काहीही वेळ लागत नाही। तर बघा आपला आता मुळ्याचा ठेचा रेडी झालेला आहे। तर सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेला आहे। तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला ही मुळ्याच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली? अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा करून बघा। धन्यवाद।